करू दे ग. या नंदी बैलाला वेसण कशी घालायची मला चांगलंच ठाऊक आहे. तू बघ या पोरीला कशी लाईनीवर आणते मी ते. तिची लायकी दाखवल्याशिवाय मी सोडत नसते तिला. हे काय अचानक चहा प्यायचं सुचलं तुम्हाला? इंद्रधनुष्यातले रंग बदलण्यासाठी. इंद्रधनुष्य? अहो उन्हाळ्यात कसलं आलंय इंद्रधनुष्य? इंद्रधनुष्य तर पावसाळ्यात. तो आकाशातला नाही, हे जे माझ्या समोर उभं आहे ना ते इंद्रधनुष्य. म्हणजे कसं आहे, इंद्रधनुष्यातले रंग कसे बदलत असतात तसं तुमच्या मूडचं आहे. म्हणजे क्षणात असं तुम्हाला हसू येतं, क्षणात तुम्ही म्हणजे कपडे कपाटात ठेवले तेव्हा तुम्हाला बरं वाटलं, तुम्हाला हसू आलं, पण घराचा विचार करून अपसेट झालात. म्हणून म्हटलं इथे येऊन तुम्हाला चहा पाजावा. कसं आहे, प्रत्येक टेन्शनवरचं सोल्युशन आहे आयुष्यात कडवट क्षण आले की भरपूर साखर घालून चहा प्यावा. एकेका घोटासरशी एक एक दुःख पचत जातं. त्या साहेबांनी पाठवलंय, हे पण दिले. आयुष्यात कडवट क्षण आले की भरपूर साखर घालून चहा प्यावा. एकेका घोटासोबत एक एक दुःख पचत जातं. आयुष्यात कडवट क्षण आले ना की भरपूर साखर टाकून चहा घ्यावा. एक एक घोटाबरोबर एक एक दुःख पचत जातं, असं ते जर म्हणाले. काय झालं, तुम्ही असं का बघताय? म्हणजे ते अनोळखी तुम्ही होतात? मी मी बागेत रडत होते आणि तुम्ही माझ्याशी बोललात. तुम्ही चहा आणि ती चिठ्ठी पाठवली होती, त्यात हेच लिहिलं होतं ना, एकेका घोटासरशी एक एक दुःख पचत जातं. ते तुम्ही होता? हा, तुम्हाला नाही माहित? नाही. अहो ते विराज सरांच्या ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही चहा पाठवला होता. ते पियोन काका पण हेच वाक्य बोललेले. म्हणजे ते तुम्ही होता. म्हणजे आपली ओळख नसल्यापासून तुम्ही मला मदत करताय. माझा मूड बदलणारे अनोळखी सोबती ते सुद्धा तुम्ही होता. म्हणजे आपली ओळख नसल्यापासून तुम्ही सोबत केलीये मला. आईचा फोन. आईचा फोन आलाय. आईने मला फोन केलाय. मी आई, जन्मभर आम्हाला छळून मन भरलं नाही ना ग कार्टे तुझं, म्हणून घरातून कायमची जाताना आग लावून गेलीस. आई काय झालं? काय केलं? अगं सोन्यासारखं स्थळ होतं, मागणी घालून लग्न करणार होते विराज सर. राणीसारखी राहिली असती आयुष्यभर आणि आमचंही दारिद्र्य संपलं असतं कायमचं. पण नाही, माती खालीस ऐन लग्नात. भिकेचे डोहाळे लागले तुला. आई अगं काय आई अगं, एक शब्द बोलू नकोस. अगं तोच भिकेचा कटोरा नचिकेतच्या आणि निकीच्या हातात दिलाय विराज सरांनी. आई काय झालंय? नाटकं करू नकोस आता धक्का बसल्याची. एवढं जर असतं ना तर ह्या असं वागलीच नसतीस तू.
अर्पिता काय नचिकेतची नोकरी आणि निकीचं सिलेक्शन सगळं गेलंय तुझ्यामुळे. कार्टे तुझ्यामुळे सगळं गेलंय आमचं. आमच्या सुखाला लाथ मारून गेली जाता जाता. तरी तुझ्या नावाने मी आंघोळ केली होती, पण तू शेवटचा घाव घातलास. तुला हे सांगायला फोन केलाय, तुझं एक चुकीचं पाऊल मसणात घेऊन गेले आम्हाला. आई, काही बोलू नकोस. तुझ्या बोलण्याने आणखीन भोका पडतील आमच्या घराला. काय झालं? काय काय काही झालंय का? तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. मला सांगा काय काय झालंय. नचिकेत दादा, दादाची नोकरी गेली आणि निकीचं फायनल टीम मध्ये सिलेक्शन पण नाही झालं. हे सगळं विराज सरांनी केलंय. दादाला नोकरी त्यांच्यामुळे मिळाली होती आणि निकीची फी पण त्यांनी भरली होती. ते सगळं सोड म्हणून आता आता काय काय करायचं? काय करायचं आता? दादाची नोकरी गेली. हे सगळं अपेक्षित होतच. पण तुम्ही 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 टेन्शन घेऊ नका. आपण काहीतरी मार्ग काढू यातून. लढायचं ठरवलंय ना आता, 2 हात करून लढू. हो, आणि तुम्ही बघा ना, म्हणजे आता 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 गंमतच झाली आहे. म्हणजे माझ्या घरी जो प्रॉब्लेम झालाय त्याला तुम्ही जबाबदार आहात, आणि तुमच्या घरी जो प्रॉब्लेम झालाय त्याला मी जबाबदार आहे. म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न केलं म्हणून माझं घर गेलं असं तुम्हाला वाटतंय, आणि मी तुमच्याशी लग्न केलं म्हणून नचिकेत आणि निकीचं करिअर गेलं असं मला वाटतंय. सो फिट्टमफाट झाली आपली. आता आपण आता एका लेवलला आहोत. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आपण दोघं मिळून दोन्ही घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तेवढी ताकद आपल्या मैत्रीत आहे अजून, आहे ना? हे घ्या, घ्या घ्या घ्या.